दिल्लीतील लाठीचार्ज व नीट पेपरफुटीचे तीव्र पडसाद, प्रकाशा कडकडीत बंद. दिल्लीतील आंदोलकांवर झालेला अमानुष लाठीचार्ज आणि देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणी आता संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे उदंड प्रतिसाद मिळालाय. गावातील व्यापारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे आपले व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळलाय. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. दिल्लीतील लाठीचार्ज आणि नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून प्रकाशा शहरात सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ, दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. बंद पाडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या: केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, दोषी पोलिसांवर कारवाई, दिल्लीत शांततापूर्ण आंदोलनावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, नीट परीक्षा घोटाळ्याची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा दिली जावी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या आणि आंदोलकांचा आवाज दडपणाऱ्या सरकार विरोधात जनता आता रस्त्यावर उतरली आहे. प्रकाशा येथील कडकडीत बंद हा त्याच संतापाचा उद्रेक आहे. दरम्यान या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रकाशा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जुलै 2026 रोजी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते यांच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आलं होतं. त्या संदर्भात आम्ही नंदुरबार जिल्हा देखील बंद केला. नंदुरबार जिल्हा बंद मध्ये वंचित बहुजन आघाडी, फाईट ग्रुप आणि मेत्तर समाज संचलित न्यायमूर्ती भीमसेना अशा इतर सर्व संघटनांचा आम्हाला पाठिंबा मिळाला आणि आम्ही नंदुरबार जिल्हा हा व्यवस्थितरित्या बंद केला. आमच्या या बंदच्या माध्यमातून प्रशासनाला व सरकारकडनं फक्त एवढीच विनंती आहे की दिल्लीला जे पोलीस प्रशासनाने सीआरपीएफ आणि आरएएफचे जे जवान आहेत त्यांनी जे तिथं विद्यार्थी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती ज्या पद्धतीचे अमानुषपणे जो हल्ला केला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा नंदुरबार जिल्ह्याचा बंद होता. तरी आमच्या भारत सरकारला ही मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान जे एज्युकेशन मिनिस्टर म्हणून बसले आहेत आणि त्यांच्या कालखंडामध्ये 2-3 वेळेस पेपरफुटी झाले, तरी त्या पेपरफुटीच्या निषेधार्थ देखील हा आंदोलन होता. तरी भारत सरकारकडनं आम्ही एवढंच निवेदन करतो की धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ स्वरूपात पदावरून हटवा.